इकडे रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झालाय। विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा रक्षकाच्या विरोधात देखील हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मतमोजणीच्या दिवशी नेस्को मधल्या मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणी केंद्रामध्ये त्यांनी विनापरवाना प्रवेश केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सूरज, नेमकं काय घडलं होतं? अमोलजी, नक्की 4 जून रोजी ज्यावेळी मतमोजणी होत होती त्यावेळी संजय पोतनीस हे त्यांच्या सशस्त्र पोलिसांसह विनापरवाना हे मतमोजणी केंद्रामध्ये त्यांनी प्रवेश केला होता आणि यावरतीच आता आक्षेप घेत त्यांच्यावर देखील वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। भादवी कलम 188 आणि 128 लोकप्रतिनिधी अधिनियम या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एकीकडे रवींद्र वायकर यांचे जे मेव्हणे आहेत मंगेश पंडिलकर यांचं प्रकरण सुरू असतानाच आता ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच घडामोडी या वाढत असून पोलीस देखील या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास हा करताना पाहायला मिळत आहे। रविवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। एकूणच या बातमीनंतर ईव्हीएम देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, मात्र या संदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आता अनेक माहिती ही समोर येते। त्याचबरोबर ज्या पद्धतीने नियमांचं उल्लंघन झालेलं आहे त्यांच्या विरोधात आता निवडणूक आयोगाकडनं कायदेशीररित्या करार देत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया ही देखील सुरू झालेली आहे। त्यामुळे त्यातलाच हा भाग म्हणून विलास पोतनीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती ही पोलिसांकडनं देण्यात आलेली आहे। अमोल, सूरज, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।